अनेक दिवसांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने चक्री उपोषण सुरू आहे। आपण दिवस बघतोय एक वेगळ्या एका वळणावर हे प्रकरण येऊन थांबलेलं आहे। तिकडे धर्मराज काळादेंनी सुद्धा या सोलापूर विकास मंचच्या आंदोलन स्थळाला भेट दिली। त्या ठिकाणी जो प्रकार झाला तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि माध्यमांच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत पोहोचलेला आहे। पण सामान्य सोलापूरकर जे आहेत त्यांच्यासमोर अजूनही संभ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम आहे। आता त्याला जातीवादाचं स्वरूप थोडंसं येताना आपल्याला दिसून येत आहे। आपल्याला सोलापूरकरांना हे सांगायची नेमकी परिस्थिती काय आहे विमानसेवेसंदर्भात, सोलापूरकरांना विमानसेवा मिळणार की नाही। अभि तुझं म्हणणं रास्त आहे की सोलापूर विमानसेवा ही अनेक दिवसात आत्ताच प्रश्न ऐरणीवर आलेला नाही आहे। तो प्रश्न अनेक दिवसापासूनचा जो आहे की अनेक विद्वानांनी किंवा अनेक तज्ज्ञ माणसांनी किंवा नेतृत्वाने किंवा सोलापूरमध्ये असलेल्या अनेक उद्योजकांनी ही गोष्ट मान्य केली आहे की सोलापूरचा विकास कुठेतरी खुंटतो आहे। मग ह्याला महत्त्वाचं कारण काय की माध्यमामध्ये असलेली किंवा दळणवळणा साधनाची जी काही प्रगती आहे ती प्रगती आपल्या सोलापूरपर्यंत येऊन पोचली नाही। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की बाबा दळणवळणाच्या साधनामध्ये विमानसेवा आहे, परत रेल्वे आहे, एस टी आहे, चारचाकी, परत रस्ते आहेत। ह्या सगळ्याचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की विमानसेवा ही अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे। विमानसेवा आता धर्मराज काळादी यांच्या बोलण्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येते की विमानसेवा किंवा विमानतळ निर्मितीच्या अगोदरचा कारखाना आहे। ओके, तर मग आता विमानसेवा सुरू करायच्यासाठी किंवा विमानसेवेला अडथळा निर्माण होणारी कुठलीही बाबा चिमणी, ह्या चिमणीवर अनेक दिवसापासूनचे आंदोलन आहे। हे आंदोलन काय आताच होतं आहे असातला भाग नाही आहे आणि ही मागणी काय आताचीच आहे असंही नाही आहे। पण सोलापूर ह्याला जे आज जे रूप आलं आहे किंवा ह्याला जे काही रुद्र रूप जे म्हणतो आपण त्या भाषेमध्ये जर का म्हटलं तर हे आज येण्यामागचं कारण म्हणजे धर्मराज काळादी यांचा तुटलेला संयम। का तुटला? चिमणी पडण्याच्या गतीला आली म्हणून तुटला संयम। अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापूरची एक ओळख म्हणून समजला जायचा। सहकार क्षेत्रामध्ये अनेक जणांचं वर्चस्व आहे, त्याच्यामधलं राजकारण आहे, त्या राजकारणाबरोबर त्यांनी ते करतात। पण सोलापूरची इमेज हे सिद्धेश्वर साखर कारखाना आणि काळादी ह्या परिवाराला धरूनच होती। हेच सहकार क्षेत्रातलं सर्वात मोठं महत्त्वाचं। मग ह्याच्यामध्ये काय झालं की आतापर्यंतच्या आंदोलनाला म्हणजे कुठल्या आंदोलनाला की विमानसेवा सुरू झाली पाहिजे आणि को जनरेशनची चिमणी पडली पाहिजे, या आंदोलनाला इतकं महत्त्व आलं नव्हतं की त्या न येण्यामागचं कारण काय की धर्मराज काळादी किंवा सिद्धेश्वर साखर कारखाना ह्यांच्यावर एक विशिष्ट असा राजकीय वर्धास्त तो होता आणि तो त्याच कारणामुळे अनेक वर्ष शासकीय न्यायालय, शासन, जिल्हा प्रशासन, महापालिका, प्रदूषण महामंडळ, विमान प्राधिकरण ह्या सगळ्या विभागाला त्यांनी गुंडाळून ठेवलं होतं। गेल्या जवळपास आता 24 दिवसांपासून सोलापूर विकास मंचचं आंदोलन चालू आहे। ह्या आंदोलनाला अनेक शैक्षणिक संस्था पाठिंबा देत आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत। आंदोलनाचे 20 दिवस झाल्यानंतर 21-22व्या दिवशी धर्मराज काळादींना सोलापूर विकास मंचच्या आंदोलनस्थळी भेट द्यावी लागते। हे संकेत काय देत आहेत? ह्याच्या मागचं कारण काय की धर्मराज काळादी म्हणतात की बाबा केतन शाह यांनी माझा एक आरोपी किंवा गुन्हेगार म्हणून उल्लेख केला। ज्या दिवशी महानगरपालिकेच्या शीतल उगळे हे आल्या होत्या, पदभार स्वीकारल्या होत्या, त्याच दुसऱ्या दिवशी सोलापूर विकास मंचाचे काही पदाधिकारी आणि केतन शाह हे स्वतः तिथं गेलेले होते, त्यांची भेट घेतली होती। त्या दरम्यानच्या काळामध्ये पालिका आयुक्तांनी सिद्धेश्वर मंदिराला भेट दिली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी धर्मराज काळादी यांच्याकडूनचं काही देवाचं नाही भेटवस्तू वगैरे काही स्वीकारली होती, देवाचे म्हणजे सिद्धारामेश्वरांचे फोटो वगैरे। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केतनभाईंचं एक वाक्य असं पडलं की बाबा 309 म्हणजे यापूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेली टीम महानगरपालिकेची ती त्या अधिकाऱ्यावर कारवाई करत असताना शिवे मारण्याची धमकी दिली आणि ती गुन्हा नोंद झाला आणि तो न्यायप्रविष्ट आहे अशाचा त्या संदर्भ घेऊन आयुक्तांशी बोलले। आयुक्तांनी त्यांना फटकारलं, मला काय माहीत, मी नवीन आहे वगैरे वगैरे झालं। त्यानंतर माध्यमाला त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नावानिशी त्यांनी व्यक्त केली। आता धर्मराज काळादींचं म्हणणं असं आहे की न्यायप्रविष्ट आहे, मी गुन्हेगार आहे की न आहे हे अगदी न्यायालय ठरवेल।
तरी देखील तुम्ही माझ्या नावाचा उल्लेख करून गुन्हेगार म्हणून का संबोधलात हा जाब विचारण्यासाठी ते आले होते. आणि त्याच्यामध्येच त्या धर्मराज काळादी यांच्या हातून एक तो संयमाचा बांध तुटला. आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की धर्मराज काळादी यांचा संयमाचा बांध का तुटला आणि कशासाठी तुटला हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. आणि खरंच अगदी काळादी यांच्याजवळ असणारे जे काही त्यांचे जवळचे काही सहकारी असतील किंवा त्यांचं एक संचालक असेल किंवा त्यांना ओळखणारे कोणी असतील तर ते देखील आश्चर्य करतायत की काळादी मालकांचा हा जो काही म्हणजे स्वभाव आहे किंवा तो बांध आहे की संयमाचा बांध तो का आणि कशाबद्दल तुटला. एकंदरीत काळादी साहेबांचं जर त्या दिवशीचं आपण वागणं बघितलं तर त्यांना कुठंतरी असं मनामध्ये वाटतं की आता कुठंतरी चिमणी पडण्याच्या गतीला आलेली. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण सांगतो आम्ही की बाबा धर्मराज काळादी किंवा धर्मराज काळादीच्या नेतृत्वाखाली असलेलं सिद्धेश्वर साखर कारखाना ही सहकार क्षेत्रामधलं आता राजकारणामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये बंदूक राजकारण डावपेच हाणामारी ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आणि ह्या गोष्टी करत असताना काही गोष्टी पडद्यामागूनच्या असतात काही गोष्टी पडद्याच्या समोरच्या असतात. पण आता ह्याच्यामध्ये झालं काय की आम्हाला जे पत्रकार म्हणून जेव्हा मी ह्या खोलामध्ये माहिती काढली त्यावेळेस सुप्रिया सुळे ह्या दरम्यानच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याला आल्या होत्या दौऱ्यावर होत्या. आणि पत्रकारांशी वार्तालाप करत असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की बाबा विमानसेवेमध्ये अडथळा असलेली चिमणी पाडण्यासाठी पवारांनी त्याला विरोध केला आणि वाहतूक केंद्रीय मंत्री शिंदे यांना त्यांनी पत्र लिहिलं की गाळप हंगाम संपल्यानंतर ती चिमणी पाडावी असं त्यांचं स्पष्ट म्हणणं. त्याचं पत्र माहिती अधिकारामध्ये ते बाहेर पडलं आणि पवारांच्या मानसिकतेचा किंवा पवारांच्या राजकीय डावपेचाचा एक भाग तो सर्वांसमोर आला. आणि जेव्हा आपण पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस सुप्रियाताईंनी स्पष्ट आणि स्वच्छ भाषेमध्ये सांगितले की सदर विषयावरची आमची माहिती नाही आहे. त्या संदर्भात काय घटना घडल्या आणि काय घटना घडू इच्छित आहेत हे आम्हाला काहीच माहीत नाही. त्यामुळं सदर जे काही माहिती आहे ते आम्ही नंतर घेऊन सांगू. मी तुला त्या मुद्द्यावर आणतो. हा एक पॅच झाला. पण पवारांची मानसिकता अशी झाली की सोलापूरकरांना आज कळलं की विकासाला पवार कुठे अडचणीत होत आहेत का ही मानसिकता कुठं तयार होते का काय. म्हणून पवारांनी काळादींबरोबर माझा समज बरं का म्हणजे ह्याला कोणी म्हणजे मला सांगितलं किंवा मला कोणीतरी बोललं माझा समज पवार कुटुंबियांनी किंवा सिल्वर ओकनी किंवा बारामतीनी किंवा एकूणच त्या राजाश्रयानी पवारांच्या कुठेतरी अंतर दिलं आणि अंतर दिल्यामुळेच हा हताशपणा हा काळादीमध्ये आला. आणि त्या काळादीनी त्या हताशापोटीच हे कुठं कृत्य केलं की काय की आता मी एकटा आहे मला सिद्ध करावं लागेल आणि मी करतोच ते. हे कुठेतरी मानसिकता होते. कसं आहे कुठलीही गोष्ट जर का मोठी व्हायची असेल तर त्याला राजाश्रय लागतो आणि तो राजाश्रय आता कुठेतरी कमी पडतो का काय. काळादींनी असा सुद्धा आरोप केलेला आहे की केतन शहा जे सोलापूर विकास मंचचे प्रमुख आहेत त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे कोणाचा तरी त्यामुळे ते ह्या गोष्टी करतायत. याबाबत काय सत्य आहे. आता केतन शहाच्या बाबतीमध्ये एक कसं आहे इश्यू राज्य म्हणून म्हणे चाणक्याची रणनीती आहे. चाणक्याच्या रणनीतीमध्ये कसं की बाबा आपला ज्या बाजूचा असतो तो शत्रू आणि शत्रूच्या पलीकडचा जो असतो तो आपला मित्र हीच रणनीती आहे. आता केतनबाई शाह हे जरी समोर असले तरी समोर त्यांची कार्यपद्धती सोलापूर विकास मंच त्यांच्या बैठका त्यांच्या आंदोलनं त्यांची स्टेटमेंट त्यांची मागणी हे जरी सगळं बघितलं तर ह्या सगळ्या पसाऱ्याच्या मागे एक व्यक्ती ही राजकीय असतेच आणि ती अप्रत्यक्षपणे सोलापूरमधूनच म्हणजे केतन शहांच्या पाठीमागे नक्कीच राजकीय शक्ती आहे आणि ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेहमीच त्यांना मदत करत असते. आणि ते दुखावलेला आत्मा आहे. मी नाव घेत नाही स्पष्ट पण तो अंतर दुखावलेला आत्मा तो कुठं दुखावलेला आहे तो साखर कारखान्याच्या संचालक निवड प्रक्रियेमध्ये दुखावलेला आत्मा. मग तो कसा दुखवला त्याच्या मित्राला संचालक पदावर किंवा चेअरमन म्हणून कारखान्याच्या अंतर्गत वादाचा फटका हे विमानाच्या माध्यमातून फळ बसताना तरी असं
प्रत्यक्षरित्या त्या समोर आपण येताना दिवसेंदिवस पाहतोय की सोलापूर विकास मंचच्या वतीनं वारंवार सांगितलं जात आहे की पूर्णपणे कारखाना हा बंद पडणार नाही. जी कारखान्याची को जनरेशनची चिमणी आहे ती चिमणी पाडण्यात येणार आहे किंवा त्याचं हाईट जी आहे ती कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान कुठल्याही पद्धतीचं होणार नाही आहे. नेमकं काय सर ह्या संदर्भात पूर्ण कारखाना बंद पडेल की चिमणी कमी अंतर कमी होईल त्यातलं हाईट कमी होईल? ह्यापूर्वी मी तुला एक प्रसंग सांगतो की ज्यावेळेस विखे पाटील हे पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आले आणि आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की बाबा विमानसेवेच्या बाबतीमध्ये सोलापूर विकास मंचाची मागणी अशी आहे आणि तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घेणार, त्यांचं एक खूप मार्मिक बोलणं होतं. त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं पडलं की सहकार क्षेत्र मीही चालवतो आणि बापूही चालवतात, म्हणजे सुभाष देशमुखही चालवतात. किती मोठे आव्हानं असतात तुम्हाला माहीत आहे. तर आता आम्ही ह्याच्यामध्ये एक मार्ग काढला आहे की एकाच बाजूनं टेकऑफ आणि एकाच बाजूनं ते लँडिंग होईल. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही आहे. विमानसेवा ही विमान प्राधिकरण नेहमी सांगत आलं आहे की आपत्कालीन व्यवस्थापनेमध्ये एकाच बाजूनं लँडिंग आणि टेकऑफ हे शक्य नाही आहे. मग ही काढण्यामागचं पालकमंत्री म्हणून एक जबाबदार माणूस आहे आणि त्या जबाबदार माणसाने ही गोष्ट का करावी आणि का बोलावं, तर त्याच्यामागचं देखील एक राजकारण आहे. ते राजकारण मी खासदारांना बोलून दाखवलं व्यक्तिशः. त्यामध्ये जेव्हा पत्रकार परिषद संपली आणि तेव्हा मग मी म्हणालो की बाबा 75 म्हणजे कायदेशीररित्या त्यांच्याकडे 20,000 हे सभासद दाखवले जातात, पण प्रत्यक्षात 75,000 सभासद त्यांच्याकडे आहेत. कुणाचे? सिद्धेश्वर साखर कारखाने. 75,000 सभासद हे 3 मतदारसंघाला परिणाम करतात. म्हणजे कुठल्या? लोकसभेच्या. मग ते कर्नाटकातला एखादा मतदारसंघ असू शकतो, सोलापूरचा काही मतदारसंघ असू शकतो, मराठवाड्याचा काही मतदारसंघ असू शकतो. म्हणजे आम्ही सांगायचा हेतू असा आहे की कुठलंही राजकारण करायचं झालं तर भविष्याच्या रणनीतीचा डाव आखूनच त्याच्यावर राजकारण केलं जातं. आज परिस्थितीला भले बॅकफूटवर जरी धर्मराज काळादी दिसत असले सोलापूरच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून, तर प्रत्यक्ष राजकारणामध्ये धर्मराज काळादे हे फ्रंटफूटवर आहेत. धर्मराज काळादी सार्वजनिक ठिकाणी अधिकृत परवानाधार असलेली बंदूक काढून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल, ही नॉट अ जोक. एक जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था केतन शाह म्हणतायत की केक कापणाऱ्यावर जर का तुम्ही गुन्हा दाखल करत असाल तर मग तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बंदूक दाखवण्यावर गुन्हा का होऊ शकत नाही. आज केतन शाहवर दबाव पोलिसांनी एक पाऊल उचललेलं आहे. त्यांना नोटीस बजावलेली आहे, 10 दिवसाच्या आत काय असेल ते उत्तर द्यावं आणि बंदुकीचा परवाना का रद्द करू नये असं देखील त्यात उल्लेख करण्यात आला आहे. आणि मला हेच म्हणायचं ना, केतन शाहचं म्हणणं ह्याच मतावर मी येतो की तुम्ही जर का एखाद्याने तलवारीने केक कापला म्हणून जर का त्याला त्याच्या गणपतीला धरून जर का तुम्ही आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मग हे काय? हे कशाचं धोतक आहे? हे कशाचं धोतक आहे? तर 3 लोकसभा मतदारसंघावर परिणाम करणाऱ्याचे हे संकेत आहे. हे राजकारण आहे. आणि राजकारण कसं होतं? येणाऱ्या 2024ला ज्या लोकसभा होणार आहेत आणि त्या लोकसभेमध्ये आज एक लक्षात घ्यावे, लोकसभा होणार आहे, लोकसभेमध्ये कुणाचं वर्चस्व होईल, काय होईल नंतरनी, पण आज मेन स्ट्रीममध्ये भाजप आहे आणि भाजपाचं आणि शिंदेचं सरकार राज्यामध्ये आहे. राज्यामधलं गृह खातं हे फडणवीसांकडे आहे. ही घटना इथं होती आहे. पूर्वाश्रमीत राष्ट्रवादीचा हे धर्मराज काळादी, आज ह्यांच्यावर हा प्रसंग आला आहे. ह्यांच्याकडे 75,000 सभासद आहेत. कदाचित मी चुकत असेल सभासद संख्येच्या बाबतीमध्ये, चुकत असेल, पण मी नक्की हे सांगेन की 3 मतदार लोकसभा मतदारसंघावर हे परिणाम करतात. ह्याचीच रणनीती. मग मला सांगा, तुम्हाला तिथं बसलेला तो गृहमंत्री इथं का आदेश देऊ शकत नाही? कुठल्या माध्यमामध्ये चुकलं होतं? सोशल मीडियामध्ये, मेनस्ट्रीममध्ये, सगळ्यामध्ये या बातम्या आलेल्या होत्या. तरी देखील नुरोवा कुंजुरोवा. पण मला ह्या मुद्द्याकडे यायचं आहे. अगदी म्हणजे ही मुलाखत घेण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य सोलापूरकरांना नेमकं विमान कुठं अडकलं आहे हे सापडलं पाहिजे. नेमकं चिमणीचा वाद काय चालला आहे तो कळला पाहिजे. चिमणी खरंच अडसर आहे की नाही, सोलापूर विकास मंच खरं की कारखानदार खरे, हे सोलापूरकरांना कुठंतरी कळलं पाहिजे. त्यात गुंफले गेलेले आहेत सोलापूरकर. आपण मीडियाचे प्रतिनिधी म्हणून पण आपण कारखानदारांची बाजू मांडतो, त्यावेळेस विकास मंचाची बाजू मांडतो. मात्र खरा जो मुद्दा आहे तो सोलापूरकरांपर्यंत पोहोचत नाही आहे. सोलापूरकरांना कुठंतरी खेळवत ठेवलं जात आहे किंवा कागदोपत्रामध्ये गुंडाळलं जात आहे, ही अशी चित्र आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. स्थानिक जे लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधी आहेत त्यांना खरंच होडगी रोडची विमानसेवा हवी आहे की नाही? तसं बघायला गेलं तर स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना सोलापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे की न झाली पाहिजे ह्याचं महत्त्व नाही आहे. आत्ता सहजच आम्ही एका दिवशी महत्त्व नाही आहे, एवढं महत्त्वाचं नाही आहे. आणि आत्ता एकाला सहजच एक उद्योजक आहेत चांगले, त्यांच्याशी चर्चा करत असताना म्हणाले काय एवढी गरज आहे आणि काय चिमणी घेऊन बसलाय तुम्ही विमानसेवा. इथून विजापूर 100 किलोमीटरवर आहे आणि तिथं आता आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे आता काय एवढी अडचण येणार आहे. 1 तासाचं अंतर आहे, आपण इथून तिथे जाऊ. आणि त्याच्यामुळे नामवंत उद्योजक सुद्धा अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात. उद्योजक राजकारणी ह्याच्यामध्ये. आणि कसं असतं अभि, लक्षात घे, कुठलीही गोष्ट कुणाला किती परिणाम करते हे त्याच्यावर त्याचं इम्प्लिमेंट असतं. आज एकाने मग असंही म्हटलं की बाबा 70-75 वर्षाच्या काळामध्ये 35 वर्ष हे भाजपाकडे होती सोलापूरची, म्हणजे खासदार म्हणूनची एक सत्ता, खासदार म्हणून. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये भाजपाने काय केलं नाही? मग तिथं प्रतिप्रश्न आला की मग काँग्रेसनी का केलं नाही? हे सगळे डावपेच आहेत. आणि ह्याच्यामुळेच कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधी विकास मंचाला भेट दिलेला नाही. आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही किंवा स्थानिक सोलापूरकरांनी किंवा सोलापूर उद्योजक म्हणा, विद्यार्थी म्हणा किंवा व्यापारी म्हणा, जे कोणी असतील मे बी, त्यांनी ह्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे अजून अद्याप ठरलेलं नाही असं मला तरी वाटतं. कारण हे सगळे स्तब्ध आहेत. पण एक गोष्ट लक्षात आहे की आज विमानसेवाच्या बाबतीवर सगळ्यांना प्रश्न ऐरणीवर वाटतो. आज वादावर भाष्य करायला तयार होतो. आज मला सांगा, एकाने बंदूक काढली, दुसरा म्हणतोय मी ऊस कापणारा कोयता घेऊन मागे लागेल. म्हणजे आपण कुठल्या वळणावर चाललोय, कुठल्या वळणावर आपली विकासाची गती चालली आहे? आपण विकासाची भाषा करतोय. एक तर म्हणजे काल एक तज्ज्ञ येऊन गेले, पर्यावरणवादी तज्ज्ञ, तर ते म्हणतात की खेड्यातल्या पोरांना वाटत नाही की सोलापूर हे शहर आहे आणि शहरातल्या पोरांना वाटत नाही की सोलापूर हे शहर आहे. म्हणजे हे मोठं खेड आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठलाही उद्योग देऊ शकलो नाही, ह्याच्यामध्ये आपण कुठलं उद्योग निर्मिती करू शकलो नाही. तरुण पोरांना, शिक्षित झालेल्या वेल एज्युकेटेड पोराला रोजगार देऊ शकलो नाही. इतकं मोठं दुर्दैव आहे ह्या सोलापूरचं की हे नेतृत्व, म्हणजे ह्या नेतृत्वाने सोलापूरला विकासाला कुठं थांबवलं आहे? एक चांगल्या सक्षम नेतृत्वाची सोलापूरला गरज आहे. चांगल्या सक्षम निपक्षपाती, विशेष म्हणजे नेहमीच एक असं बघितलं जातं की जातीच्या, संख्येच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडून येणारा जेव्हा नेतृत्व निवडून येतो आणि सभागृहामध्ये गेल्यानंतर तो मात्र ती नेतृत्व जे विकासाच्या मुद्द्यावर निवडून गेलं ते नेतृत्व त्या सभागृहाच्या नेतृत्वाखाली गुलाम होताना दिसतं. आता पण सध्या परिस्थिती आपण जर पाहिली, चिमणी आणि विमानाच्या प्रश्नाला आता कुठं तर जातीचं धर्माचं स्वरूप दिलं जातं असं वाटतंय. नक्कीच. आत्ताच आपण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अभि, की बाबा जातीचं वळण हे आता एक विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूरमध्ये सिद्धेश्वर साखर कारखाना हे लिंगायत समाजाचा, एकूण कारखाने हे मराठा समाजाचे, हे नक्कीच हे चित्र निर्माण केलं जातं. पण मी काय म्हणतोय की चित्र निर्माण करणाऱ्यांनी किंवा चित्र दाखवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जर का कुठली विकासाची गंगा जर का एका तिच्या नॅचरल फ्लोनी जात असेल तर तिला वेगळं वळण देत असाल तर मग कुठलाच सोलापूरकर त्या गोष्टीला मान्य करणार नाही. आणि हे चुकतंय की जातीचं जर का राजकारण करत असाल तर ते मग जर ह्याचा फटका कोणाला बसेल? त्याचं समर्थन करणाऱ्यांनी त्या सभासदांची त्या कर्मचाऱ्यांची देखील दखल घेतली पाहिजे की ज्यांची अनेक वर्ष पेमेंट दिली गेली नाही, अनेक वर्ष तिथं राबवून घेतलं जातं, त्यांना रोजीरोटीचा प्रश्न आहे, अशांचे देखील प्रश्न सोडावेत त्याने. जाती जर का राजकारण करायचं असेल तर, आणि जातीचं राजकारण जर का त्या कारखान्याला चिटकलं तर हा सोलापूर कधीच मान्य करणार नाही आणि ते सोलापूरला कधीच आवडणार नाही. त्यापेक्षा असं म्हणेन मी की त्या उद्योजकांनी म्हटलेलं 1 तासाचं तरी अंतर आहे यार, विजापूरला जाऊ आपण. म्हणजे उद्योजकांनी आपली मानसिकता बनवलेली आहे. इथं कसं आहे, समोरचं नेतृत्व करणारं कोण आहे ह्याच्यावर बहुतांश ही मानसिकता तयार असते. आणि क्रयशक्ती आणि उत्पादन क्षमता ही सोलापूरकरांची प्रचंड आहे. आज लक्षात घ्या, प्रचंड. ह्या अर्थी म्हणतो की आज जर का त्यानं 1 तासाचं अंतर विजापूर सोलापूरचं सांगत असेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचं, तर मग समजून घ्यायचं की ही मानसिकता नरोवा कुंजुरवाच आहे. सोलापूर विकास मंचच्या वतीनं गेल्या 24 दिवसांपासून चक्री उपोषण होत आहे.
या जवळपास त्यामध्ये 20 ते 21 दिवसांच्या कालावधीमध्ये कारखान्याकडून किंवा कारखान्याच्या संबंधितांकडून कोणत्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली नव्हती. अचानक आले ते डायरेक्ट धर्मराज काळादी विकास मंचच्या आंदोलनस्थळी त्या ठिकाणी आले आणि तो तोल सुटला, वादावादी झाले, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये झाला. मात्र सर तो प्रकार घडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून एक वेगळं चित्र पाहायला मिळालं की सभासद लोक पण आंदोलनाला बसले, कारखान्याला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्याच्यानंतर जो समाज आहे समाजाने सुद्धा पाठिंबा द्यायला सुरुवात केली. मग मी तेच म्हणालो की एक वर्धास्त, एक राजाश्रय तो असतो, तो कुठेतरी बाजूला सरकला ना. पण काळादेनी आता आपली शक्ती पूर्ण पणाला लावली असं वाटतंय. शक्ती तू कमी पडते. त्यांनी समाजाला बरोबर घेतलं, संचालकाला बरोबर घेतलं तरी कमी पडतीये. पण त्यांची जी अद्भुत आणि अप्रतिम जी काही शक्ती आहे, म्हणजे अदृश्य अशी, ती 75,000 सभासदांची ती अप्रत्यक्षपणे 3 मतदारसंघावर परिणाम करते. 75 गुणिले 4 जरी केलं तर 3 लाख मतदार होतात इथे. अगदी हे राजकारण मूळ इथं आहे. विकासाच्या बाबतीवर बोलत असताना अनेक जण बोलतील, आता बोरामणीचा पण प्रश्न अनेक वेळा ह्या अंगाने अगदी कुठेतरी डोकावतो. मी आहे ना म्हटल्यासारखं, बोरामणी कुठेतरी डोकावतो. पण त्याला तांत्रिक अडचणी आहेत ना. पर्यावरणाचे पर्यावरण प्रेमी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतायत. वन विभागाकडून जमीन अद्याप प्राप्त झाली नाही. माळढोकचा प्रश्न आणो तरी त्या जमिनीचं हस्तांतर किती झालं आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळालेत की नाही. बरं, कार्गो विमानतळ अगदी बिदरला कुठेतरी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ आहे बिदरचं आणि सोलापूरचं. खोडगी रोडचं विमानतळ म्हणजे जेवणाचं ताट तयार आहे. मात्र काही जण सल्ले देत आहेत की आता तुम्ही जेवण बनवा आणि मग वादामध्ये अभि तुला सांगतो, इकडूनचा बिदर आणि इकडूनचा विजापूर ह्या 2 ठिकाणी, इकडे बिदरला कार्गो विमानतळ आहे, इंटरनॅशनल विजापूरकडनं जर काही हे मिळालं तर केंद्रातलं पॅसिफिक सोलापूर हा विषय कधीच नसतो. सर्वसमावेशक दृष्टिकोन केंद्राचा असतो. आणि ह्यांच्यामध्ये जर का अंतर बघितलं तर इकडचं 100 आणि इकडचं 100 मिळालं तर सोलापूरला डोमेस्टिक विमानतळ देखील मिळणं अशक्य आहे. अवघडच होईल, अवघडच आहे. भविष्यामध्ये होडगी तर सोडाच, भविष्यामध्ये बोरामणीचं देखील विमानतळ होईल का नाही हे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्या शेवटीमध्ये तुम्ही भाष्य करताय कशासाठी? बोरामणीसाठी किती एकर जमीन घेऊन ठेवली, होडगीसाठीची किती आरक्षित जमीन आहे. मग कुठल्या, मग कोण कुणावर बघतंय? जमिनीवर कोणाचा डोळा आहे, कुणाचा चिमणीवर डोळा आहे, कुणाचा विकासावर डोळा आहे, हे अगदी स्पष्ट करावं. ज्यांनी कोणी करायचं आहे त्यांनी स्पष्ट करावं. आणि हे स्पष्ट झाल्याशिवाय सोलापूरकर प्रत्यक्षपणे समोर येणार नाही. आणि सोलापूरकरांना विकास पाहिजे असेल तर मी पुन्हा म्हणतो, ह्यात जर का गोंधळामध्ये हेच असेच सगळे गोंधळ चालू राहिले तर केंद्राचं धोरण आणि केंद्राची नीती स्पष्ट असेल. विजापूरसाठी 1 तासाचं अंतर, बिदरसाठी 1 तासाचं अंतर असं होऊ शकतं. केंद्राचा दृष्टिकोन सर्वसमावेशक आहे. एकट्या सोलापूरच्या पदरी काय मिळालं? काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. म्हणतात ना, तुझ्या माझ्यातला वाद आपण तिसऱ्यालाच घालतो, तशातला प्रकार होईल. आणि भविष्यात असंच होणार आहे. इथं डोमेस्टिक पण होणार नाही आणि इथं इंटरनॅशनल पण होणार नाही. शेवटच्या टप्प्याकडे मला यायचं आहे. जो मी म्हणलं सोलापूरकरांना संभ्रम आहे, अजून पण संभ्रम आहे. नेमकी परिस्थिती काय, विमान सुरू होणार हे अनेकांना आशा आहे. जर विमानसेवा खरंच सुरू झाली तर सामान्य सोलापूरकरांना नक्की याचा आनंद होणार आहे. पण या आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं, विमानसेवा होडगी रोडवर सुरू होईल की नाही? अजिबात वाटत नाही. ज्या नेतृत्वानं मागील 5-4 वर्षापासून जय सिद्धेश्वर महाराज हे विमानसेवेवर प्रश्न करतात, विमानसेवेवर त्यांची जबाबदारी आहे, त्याच्यावर भाष्य करणं, त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं, त्याच्यावर सगळ्या गोष्टीशी संबंधिताशी चर्चा करून ते कुठेतरी तडीच नेणं. त्यापेक्षा जय सिद्धेश्वर महाराज कशामध्ये व्यस्त आहेत? जय सिद्धेश्वर महाराज स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा सोलापूरला मिळण्यासाठी. इथून होडगी किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर पण नाही आहे. ती कुठली तरी एक गाडी आहे, तिथला थांबा इथं सोलापूरला मिळत नाही आहे एक्सप्रेसचा. आणि ह्याने बुलेट ट्रेनचा थांबा मागतायत. म्हणजे तुमचे म्हशी इकडे पळवायचे, घुंगरू इकडे पळवायचे आणि लोकांना सांगायचे इकडे म्हशी गेले म्हणायचं आणि इकडे प्रत्यक्ष म्हशी घेऊन जायचं. नेतृत्व हे कुचकामी आहे. आणि सोलापूरकरांना तर अगदी स्पष्ट म्हणेन की तुम्ही आता हा विषय सोडून द्या. हा विषय आता सोलापूर उद्योजकांनी सोडलेला आहे, तुम्ही देखील सोडावं, विद्यार्थ्यांनी सोडावं, पर्यटनवादी किंवा पर्यटन प्रेमीने देखील सोडावं, ज्याने हाऊस म्हणून ज्याला विमानात फिरायचं आहे त्यांनी देखील सोडावं.
आणि अगदी स्पष्ट म्हणेन भविष्यामध्ये तुम्हाला दोनच गोष्टी स्पष्ट आहेत, इथूनचं विजापूर आणि इथूनचं बिदर हे अगदी बुलेट ट्रेननं तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये जाल, तिथूनचा प्रवास तुमचा सुखकर होईल. तुम्ही म्हणताय हे सहज सोडा, पण सर्वसामान्य सोलापूरकरांना सहज पचनी पडणारं हे वाक्य नाही आहे. कसं आहे अभि, इतिहासामध्ये दक्षिणाचं मुख म्हणून सोलापूरला बघितलं जातं. इतिहासाचं मूल्य आणि इतिहासाचं महत्त्व जर का नोंदीचं जर का घेतलं तर सोलापुराचं महत्त्व हे कोणीच नाकारू शकत नाही आहे. ह्या वातावरणामधला पहिला शेतीपासून उत्पादन करणारा कारखाना तयार झाला. इथं साखर कारखाना, ट्रॅक्टरचा प्रयोग पहिला झाला, कारखान्याचा प्रयोग पहिला झाला, गिरणी इथं झाली, कापड गिरणी इथं झाली. आणि विशेष म्हणजे निजाम आणि आदिलशहाचं हे दक्षिणचं मुख होतं. ज्या ठिकाणी आपण बघतोय ना, हे दक्षिण मुख म्हणून ओळखलं जायचं या किल्ल्याला, भुईकोट किल्ल्याला. अगदी म्हणजे इतकं ऐतिहासिक महत्त्व, ऐतिहासिक नोंद जर का सोलापूरकरांची ह्या वादामध्ये, ह्या राजकीय डावपेचामध्ये जर का कमी लेखलं जात असेल तर सोलापूरकरांचं इतकं मोठं दुर्दैव मला वाटत नाही आहे. आणि आता खरंच जर का अंतरात्मा त्या नेतृत्वाला, त्या राजकारण करणाऱ्या पडद्यामागच्या आणि पडद्याच्या पुढे येणाऱ्यांना त्यांचा अंतरात्मा जर का जागा झाला तर ह्या ऐतिहासिक दक्षिण भारताचं मुख म्हणून असलेल्या सोलापूरकरांची दखल घेऊन त्यांनी विमानसेवा कुठेतरी, माझं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही होडगेलाच द्यावं आणि तुम्ही बोरामणेला द्यावं, कुठेतरी द्या. नसेल तर शेवटी केंद्राचं नेतृत्व तर तयारच आहे. आमचं कारवाई इकडं बिदरला आहे आणि इंटरनॅशनल इकडं विजापूरला आहे. आणि आता आमची स्पीड बुलेट ट्रेन येते, अर्ध्या तासामध्ये तुम्ही त्या दोन्ही स्थळावर जाल. निश्चित स्थळी आपल्याला म्हणजे पर्यायी व्यवस्था जर का समोर निर्माण झाली तर ह्या दोन्हीचंही मूल्य शून्य. म्हणून सोलापूरकरांनी ह्या गोष्टीवर आता भाष्य करणं किंवा नडून बसणं, मी तर अगदी सबुरीचं म्हणेन की केतनभाई तुमचं आजपासूनचं आंदोलन बंद करावं आणि मालक तुमचं वर्चस्व, तुमचं कारखाना, तुमचं सहकार क्षेत्रातला दबदबा कायम टिकवण्यासाठी तुमचंही आंदोलन मागं घ्यावं. तुमची चिमणी तशी सही सलामत, अगदी म्हणजे तो होडगी रोड बी विमानतळ ही सही सलामत आणि बोरामणी सही सलामत. सोलापूरकर आलवेल आहे. कार्गोसाठी आम्ही बिदरला जातो आणि इंटरनॅशनलसाठी विजापूरला जातो. थोडक्यात सोलापूरकरांनी आपापली सोय करून घ्यावी, आजूबाजूच्या राज्यात जावं, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जावं, आपली सोय करून घ्यावी. आपण पाहिलेलं आहे, सरांच्या बोलण्यातून हे आलेलं आहे की अनेक मोठ्या मोठ्या उद्योजकांनी ही आशा सोडून दिलेली आहे की सोलापूरची विमानसेवा सुरू होईल. मात्र अजूनही सोलापूर विकास मंचच्या वतीने लढा हा सुरू आहे. आपल्यासारख्या प्रत्येक सर्वसामान्य सोलापूरकरांच्या आशा आणखी देखील पल्लवित आहेत, त्या सुरूच झाल्या पाहिजे. विमानसेवा भले तो राजकारणाचा जरी मुद्दा ठरला असला, होडगी रोडची असू दे किंवा बोरामणीचा असू दे, पण विमानसेवा ही सोलापुरात सुरू झाली पाहिजे अशी प्रत्येक सर्वसामान्य सोलापूरकरांची भावना आहे. राजकारण जे करतायत त्यांनी राजकारण सुद्धा करू नये, सोलापूरकरांना खेळवत ठेवण्याचं काम करू नये. प्रत्येकजण सोलापूरकर उजळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर वाचतो, मोबाईल हातामध्ये घेतो, नेमकं विमानसेवेचं काय झालं हे आशेने तो बघत राहतो. मात्र पदरी ही निराशाच पडताना दिसून येते. आपल्यासोबत आज होते ज्येष्ठ पत्रकार सोलापुरातील नितीन पात्रे सर. तुम्ही DP न्यूजला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण जरी तुम्ही धीर सोडायचा सल्ला जरी दिलेला असला तरी मनात एक छोटीशी आशा ठेवूयात की सोलापूरला विमानसेवा ही सुरू होईल आणि त्या आशेनं आपण ह्या सर्व विषयाकडे बघूयात. आज या मुलाखतीच्या शेवटी इथेच थांबूयात आणि ही विमानसेवा होडगी रोड विमानतळावरून लवकर सुरू होईल हीच अपेक्षा ठेवून आजच्या या चर्चेमध्ये पूर्णविराम देऊयात. अभिषेक अदेप्पा, DP न्यूज, सोलापूर.